माजी आमदार रामदास आंबटकर यांचे निधन, चेन्नईच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर रामदास आंबटकर यांचे बुधवार दिनांक 30 एप्रिल रोजी दुपारी 12:27 किडनीच्या आजाराने निधन झाले। ते 65 वर्षांचे होते। त्यांच्यावर चेन्नई येथील महात्मा गांधी मेडिकल मिशन हेल्थ केअर सेंटर येथे उपचार सुरू होते। मूळचे वर्धा जिल्ह्यातील वडनेर तालुक्यातील रहिवासी असलेले रामदास आंबटकर यांनी महाविद्यालयीन दशेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले। त्यानंतर 20 वर्ष त्यांनी विदर्भ प्रदेश संघटक म्हणून काम करीत 1995 साली विद्यापीठातील पदवीधर प्रवर्गातून नेतृत्व केले। या दरम्यान ते विविध प्राधिकरणात सदस्य म्हणूनही निवडून आले। 2000 ला स्टँडिंग कमिटी सदस्य तर 2005 ला व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून त्यांची निवड झाली। मनमिळावू, तितकेच कर्तव्यनिष्ठ आणि तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा नावलौकिक होता। अभाविपच्या कामानंतर त्यांनी भाजपच्या संघटनात्मक वाढीसाठी काम सुरू केले। त्यातही विविध संघटनात्मक जबाबदारी त्यांनी पार पाडल्या। 2018 मध्ये वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या विधान परिषदेच्या मतदारसंघात निवडणूक लढवीत ते आमदार झाले। गेल्या वर्षी कार्यकाळ संपल्यावर ते पुन्हा भाजपच्या संघटनात्मक कार्यामध्ये व्यस्त झाले। काही दिवसांपूर्वी किडनी संबंधित आजाराने त्यांना ग्रासल्याने सुरुवातीला विवेका आणि त्यानंतर एमजीएम हेल्थ केअरला चेन्नई येथे दाखल करण्यात आले। आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या मागे पत्नी गीता आणि मुलगा अजिंक्य, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी बंडू कोसूरकर, जिल्हा प्रतिनिधी, वर्धा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.